UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मंत्रिपद न मिळाल्यानं 7 नेते नाराज। मुनगंटीवार, भुजबळ, रवी राणांसह शिंदे गटाचे शिवतारे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे आणि नरेंद्र भोंडेकरांची नाराजी। नाव कट झाल्याचं दुःख नाही, पण विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे। 2.5 वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही, विजय शिवतारेंची संतप्त प्रतिक्रिया। होय, मी नाराज, छगन भुजबळ संतापले। राज्यसभेवर आता जाणार नाही, मी स्पष्ट सांगितलंय, भुजबळांच्या नाराजीचा स्फोट। अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं वाटत नाही। मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांचा अजित पवार यांच्यावर निशाणा। आधी वापर केला, सत्ता आल्यावर मात्र ओबीसी नेतृत्वाला डावललं। छगन भुजबळांवरून विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर निशाणा। ओबीसींबद्दल बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही, ओबीसींबद्दल काँग्रेसकडे दाखवण्यासारखं एकही काम नाही, फडणवीसांची टीका। छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न, भुजबळांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता। भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार, भुजबळांबद्दल काय करावं हे पक्षश्रेष्ठींनी ठरवलं असेल, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। भुजबळांना वगळण्यामागे जातीय राजकारण, पक्ष एकत्र असताना भुजबळांना शरद पवारांनी इतका मान होता, संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंची टीका। काही लोकांना मंत्रिमंडळामध्ये न घेण्यामागे पक्षाचा विशिष्ट मानस, केंद्रीय पक्षानं सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत काहीतरी विचार करूनच मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, जयंत पाटील बोलले होते। अमोल मिटकरींचा जयंत पाटलांना खोचक टोला। 2-3 दिवसात खातेवाटप जाहीर होणार, खातेवाटपासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।